नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मालिका विश्वात TRPचं गणित दर आठवड्याला बदलतं, पण गेल्या कित्येक महिन्यांपासून या TRP चार्टमध्ये अव्वल असलेली मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रेक्षकांची लाडकी ठरलं तर मग ही मालिका सध्या एका अशा वळणावर आहे जेथे प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकलाय. प्रियाचा पर्दाफाश करण्यासाठी चक्क 13 नायिका एकत्र आल्या आहेत, पण आता प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की जर प्रियाचं भांडं फुटलं तर सुभेदार कुटुंबाची ही गोष्ट तेथेच संपणार का? मालिका खरोखर निरोप घेणार का? या चर्चांनी जोर धरला असतानाच खुद्द सायली म्हणजे अभिनेत्री जुई गडकरीने यावरती मौन सोडलं. अल्ट्राबस मराठीशी संवाद साधताना जुईने चाहत्यांच्या शंकेचं निराकरण केलं. जुई म्हणाली, प्रेक्षक काळजी करू नका. प्रियाचं खरं रूप समोर येणं हा या कथेचा फक्त भाग आहे. सुभेदारांच्या घरात तिने आजवर जे काही कांड केले ते आता उघड होणार हे नक्की. तुमची प्रतीक्षा संपली आहे हे मी खात्रीने सांगू शकते, पण याचा अर्थ असा मुळीच नाही की मालिका संपणार आहे. मालिकेत अजून बरेच रंजक वळण बाकी आहे. जुई पुढे म्हणाली, आगामी भागामध्ये प्रिया ही खोटी मुलगी आहे हे सिद्ध झालं तरी सायली ही खरी तन्वी आहे हे गुपित अजून सुभेदार कुटुंबासमोर आलेलं नाही. मधुभाऊ निर्दोष आहे हे सिद्ध होणं आणि सायलीची खरी ओळख जगासमोर येणं हे या मालिकेचे सर्वात महत्त्वाचे टप्पे अजून गाठायचे आहेत. त्यामुळे ठरलं तर मगचा हा प्रवास इतक्यात संपणार नाही. सध्या मालिकेत प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्टार प्रवाहावरील इतर मालिकांमधील अभिनेत्री सायलीच्या मदतीला धावून आले आहेत. हा एक महाएपिसोड असून सुभेदार कुटुंबासमोर प्रियाचा खोटारडेपणा उघड पडणार आहे. सायलीला न्याय मिळणार असल्याने प्रेक्षक सुखावले असले तरी जुईच्या या स्पष्टीकरणामुळे प्रेक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे.